6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27चा आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पनात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या, पण संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष वेधून घेणारी सर्वात मोठी घोषणा म्हणजे शेतकरी कर्जमाफी. आज आपण या कर्जमाफी योजनेचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ही कर्जमाफी कशी होणार, याचा शेतकऱ्यांना का फायदा होईल आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रगतीसाठी सरकारने भविष्यात काय पावले उचलली पाहिजे, यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. या अर्थसंकल्पनात सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. चला याचे काही मुख्य पैलू जाणून घेऊया. सर्वप्रथम 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. ज्या शेतकऱ्यांकडे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत पीक कर्ज आहे, त्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे. द्वितीय, प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान. जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे आणि वेळेवर फेडतात, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयांचे अनुदान म्हणजेच इन्सेंटिव्ह थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे. तृतीय, वीज बिल माफी. यासोबतच 7.5 HP पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की ही कर्जमाफी नक्की कशी राबवली जाते. शेतकऱ्याला यासाठी सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतील का? तर याचे उत्तर नाही असे आहे. ही प्रक्रिया प्रामुख्याने डिजिटल आणि सोपी असेल. सर्वात आधी सरकार राज्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि ग्रामीण बँकांकडून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि त्यांच्या कर्जाची रक्कम 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची मागवून घेईल. शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जाईल. शेतकऱ्यांना जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपले आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-KYC करावी लागेल. यामुळे बोगस खात्यांना आळा बसेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सरकार शेतकऱ्याच्या हातात पैसे देण्याऐवजी ते पैसे थेट बँकेतील शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात म्हणजेच लोन अकाउंट मध्ये जमा करेल. म्हणजे जर तुमच्यावर 1.5 लाखाचे कर्ज असेल तर सरकार 1.5 लाख रुपये बँकेला देईल आणि तुमचे कर्ज खाते निरंक म्हणजे झिरो क्लिअर करेल. एकदा का जुने कर्ज नील म्हणजेच क्लिअर झाले की शेतकरी आगामी खरीप किंवा रब्बी हंगामासाठी बँकेकडून नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र ठरेल. त्याला नव्याने कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. या कर्जमाफीचा भारतीय शेतकऱ्यांना कसा फायदा होईल? तर निसर्गाचा लहरीपणा, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी आणि शेतमालाला न मिळणारा हमीभाव यामुळे शेतकरी कर्जाच्या दृष्ट चक्रात अडकतो. या माफीमुळे त्यांच्या डोक्यावरचे ओझे कमी होईल. कर्जाच्या ताणामुळे दुर्दैवाने अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात. कर्जमाफीमुळे त्यांना एक मोठा मानसिक दिलासा मिळेल. जुने कर्ज माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून नवीन कर्ज मिळेल. सावकाराकडून जास्तीच्या व्याजाने कर्ज घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. हे पैसे ते चांगले बियाणे, खते आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरू शकतील. मित्रांनो, कर्जमाफी हा आजारावरचा तात्पुरता उपाय आहे. तो कायमस्वरूपी इलाज नाही. भारतीय शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनवायचे असेल तर सरकारने काही धोरणात्मक आणि दूरगामी पावले उचलण्याची गरज आहे. भारताच्या मातीत पिकणाऱ्या अनेक गोष्टींना, विशेषतः सेंद्रिय उत्पादने म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग आणि औषधी वनस्पतींना म्हणजेच मेडिसिनल प्लांट्स परदेशात प्रचंड मागणी आहे. चला सविस्तर पाहूया. सर्वप्रथम औषधी वनस्पतींची शेती. अश्वगंधा, तुळस, खोरफड, हळद, कडुलिंब आणि गुळवेल यांसारख्या भारतीय औषधी वनस्पतींना युरोप आणि अमेरिकेत सुपरफूड आणि आयुर्वेदिक औषधे म्हणून मोठी किंमत मिळते. सरकारने शेतकऱ्यांना या पिकांच्या लागवडीसाठी विशेष प्रशिक्षण द्यायला हवे. द्वितीय, थेट निर्यात साखळी. सध्या शेतकरी माल पिकवतो पण तो परदेशात विकण्याचे काम मोठे व्यापारी करतात, ज्यातून खरा नफा व्यापाऱ्यांना मिळतो. सरकारने शेतकरी ते ग्लोबल मार्केट अशी थेट साखळी निर्माण करायला हवी. गाव पातळीवर कोल्ड स्टोरेज म्हणजे शीतगृहे आणि पॅकेजिंग युनिट्स उभारले पाहिजेत. तृतीय, परवानग्या सुलभ करणे. परदेशात माल पाठवण्यासाठी लागणारी लायसन्स
आणि कायदेशीर कागदपत्रे काढण्याची प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपी आणि एका छताखाली म्हणजेच सिंगल विंडो क्लिअरन्स उपलब्ध करून द्यायला हवी. मित्रांनो, एक विश्लेषक म्हणून माझे स्पष्ट मत असे आहे की कर्जमाफी ही बुडणाऱ्या माणसाला दिलेल्या लाईफ जॅकेट सारखी असते. ती तुम्हाला बुडण्यापासून वाचवते, पण पोहायला शिकवत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी सध्याच्या कठीण परिस्थितीत संजीवनी ठरेल यात शंका नाही. परंतु दर 5-10 वर्षांनी कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांवर कर्ज घेण्याची वेळच येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणे हे खरे यश असेल. आपला शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही, तर तो एक उद्योजक म्हणजेच एंट्रप्रिनर झाला आहे. जर ज्या दिवशी महाराष्ट्राच्या एखाद्या छोट्याशा गावातील शेतकरी आपल्या शेतात पिकलेली उत्तम दर्जाची हळद किंवा द्राक्षे थेट युरोपच्या मार्केटमध्ये स्वतःच्या ब्रँड खाली विकेल आणि त्याचे पैसे थेट डॉलर किंवा युरो मध्ये त्याच्या खात्यात जमा होतील, तो दिवस भारतीय शेतकऱ्याच्या खऱ्या स्वातंत्र्याचा आणि प्रगतीचा असेल. सरकारने कर्जमाफी सोबतच शेतमालाच्या निर्यातीवर आणि पायाभूत सुविधांवर म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला तर भारताला एक कृषी महासत्ता म्हणजेच ॲग्रिकल्चरल सुपर पॉवर होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटते? कर्जमाफी हाच खरा उपाय आहे की शेतीमध्ये तंत्रज्ञान आणि परदेशी व्यापाराची जोड देणे अधिक महत्वाचे आहे? तुमचे मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.